स्वागत आहे. चला काहीतरी नवीन शिकूया. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज वेअर यू लर्न सिप बाय सिप, स्किल बाय स्किल. मी किरण आज तुम्हाला इतिहासाच्या एका सोनेरी पानावर घेऊन जाणार आहे, जिथे महाराष्ट्राच्या आत्मसन्मानाची आणि स्वातंत्र्याची गाथा कोरली गेली आहे. आपण बोलणार आहोत रायगडाबद्दल, सह्याद्रीच्या कुशीत अभिमानाने उभ्या असलेल्या मराठा साम्राज्याची राजधानी आणि स्वराज्याचे हृदय असलेल्या रायगडाबद्दल. मित्रांनो, नुसता रायगड म्हटलं तरी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक वेगळाच जोश संचारतो. हा नुसता किल्ला नाही, तर तो एका विचारधारेचा, एका स्वप्नाचा आणि एका पराक्रमी राजाच्या दूरदृष्टीचा प्रत्यय आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य स्थापन करण्यासाठी अक्षरशः रक्ताचं पाणी केलं आणि याच रायगडावर त्यांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. या गडाची निवड महाराजांनी अतिशय विचारपूर्वक केली होती. रायगड हा केवळ एक दुर्गम किल्ला नव्हता, तर तो भौगोलिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. सह्याद्रीच्या अभेद्य कड्यांवर, जिथे शत्रूला पोहोचणे जवळजवळ अशक्य होते, अशा ठिकाणी महाराजांनी आपल्या स्वराज्याची राजधानी वसवली. चारीही बाजूंनी नैसर्गिक संरक्षण, पाण्याची विपुलता आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी मध्यवर्ती स्थान, यामुळे रायगड हे एक आदर्श ठिकाण ठरले. याच रायगडाने 1674 साली एका ऐतिहासिक सोहळ्याची साक्ष दिली. तो सोहळा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर तो शेकडो वर्षांच्या पारतंत्र्यानंतर पहिल्यांदाच एका सार्वभौम हिंदू राजाच्या सिंहासनावर आरूढ होण्याचा क्षण होता. गागाभट्टांसारख्या विद्वानांच्या उपस्थितीत अष्टप्रधान मंडळाच्या साक्षीने महाराजांनी छत्रपती ही पदवी धारण केली आणि खऱ्या अर्थाने रयतेच्या राज्याची स्थापना केली. या राज्याभिषेकाने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण हिंदुस्थानात एक नवा आत्मविश्वास आणि स्वाभिमानाची ज्योत पेटवली. रायगडावर महाराजांनी केवळ राजमहालच बांधले नाहीत, तर एक संपूर्ण राजधानी वसवली. इथे बाजी दरवाजा, महादरवाजा, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ, गंगासागर तलाव, जगदीश्वर मंदिर आणि महाराजांची समाधी अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. होळीच्या माळावरील बाजारपेठ म्हणजे त्या काळातील एक उत्कृष्ट उदाहरण. इथे देशभरातून व्यापारी येत असत आणि विविध वस्तूंची खरेदी विक्री होत असे. हे ठिकाण त्या काळातील आर्थिक संपन्नतेचे प्रतीक होते. रायगड हा केवळ एक इतिहास सांगणारा दगडधोंड्यांचा किल्ला नाही, तर तो आपल्या परंपरा आणि संस्कृतीचा आरसा आहे. इथे आजही गेल्यावर आपल्याला महाराजांनी पाहिलेलं स्वराज्य आणि त्यांची न्यायप्रियता आठवते. शेतकरी सुखी तर राज्य सुखी हे महाराजांचं धोरण, त्यांच्या प्रशासनाची उत्तमता, स्त्रियांचा आदर आणि सर्वधर्म समभाव ही मूल्य रायगडाच्या प्रत्येक कणात भिनलेली दिसतात. आजही रायगडावर जाणे म्हणजे केवळ एक प्रवास नाही, तर ती एक तीर्थयात्रा आहे. गडावर चढताना प्रत्येक पावलागणिक आपल्याला एक वेगळी ऊर्जा मिळते. त्या मातीतून, त्या वाऱ्यातून, त्या दगडातून आपल्याला महाराजांच्या शौर्याच्या, त्यागाच्या आणि दूरदृष्टीच्या कथा ऐकू येतात. रायगडावरील महाराजांची समाधी पाहिल्यावर डोळे पाणावतात आणि मन आदराने झुकते. ही जागा आपल्याला आजही स्वराज्य म्हणजे काय, रयतेचं राज्य कसं असावं याची शिकवण देते. आजच्या आधुनिक काळातही रायगड आपल्याला खूप काही शिकवतो. आत्मनिर्भरता, योग्य नेतृत्व, कुशल नियोजन आणि आपल्या संस्कृतीचा अभिमान या गोष्टी आजही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. रायगड आपल्याला आठवण करून देतो की कोणताही शत्रू मोठा नसतो, फक्त आपली इच्छाशक्ती आणि संघटन महत्त्वाचं असतं. जगभरात अनेक किल्ले आहेत, पण रायगडासारखा किल्ला क्वचितच आढळेल, जो केवळ संरक्षणासाठी नाही, तर एका संपूर्ण विचारधारेच्या स्थापनेसाठी आणि एका नवस्वर्गाची निर्मिती करण्यासाठी वापरला गेला. रायगड हा फक्त मराठ्यांच्या इतिहासाचा नव्हे, तर भारतीय इतिहासाचा एक अनमोल ठेवा आहे, जो आपल्याला नेहमी प्रेरणा देत राहील. आजही रायगड आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला, प्रत्येक इतिहासप्रेमीला आणि प्रत्येक मराठी माणसाला महाराजांच्या महानतेची, त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाची आणि त्या स्वप्नासाठी केलेल्या संघर्षाची गाथा सांगतो. या भूमीत आजही त्या शौर्याचा, त्या पराक्रमाचा आणि त्या दूरदृष्टीचा सुगंध दरवळतो. आमच्यासोबत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. बोबा माइंड्स लँग्वेज सिरीज where you learn sip by sip, skill by skill. To learn more and sign up for free, visit bobaminds.com.